आता गरोदर अवस्थेत त्या ताई आल्यामुळे मला काही सुचना, सांगायचं काय. 500 रुपये त्यांनी हातावर दिलेले ते खिशात घातलेत. नाही सांगितलं तर ते जर म्हणले नाही सांगितलं तुम्ही द्या पैसे मागो, मग काय करायचं. काहीतरी सांगितलं पाहिजे. त्यांना म्हटलं जा. माऊली ज्ञानोबरायला म्हटलं माऊली ज्ञानोबराय माफ करा. त्यांना म्हटलं जा, तुम्हाला मुलगा होईल मुलगा. ते असे पेंडॉल पर्यंत चालत गेले. काय मना ध्यानात आलं देव जाणे पुन्हा माघारी आले. मला म्हणले महाराज, म्हटलं काय, जर कधी मुलगा नाही झाला तर. म्हणलं मुलगी नक्की होणार. दुसरं सांगू काय, मला तो सांगण्याचा अधिकार दिला नाही. तो अधिकार फक्त संतांना आहे, तो अधिकार फक्त भगवंताला आहे, तो अधिकार आम्हाला नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, साधू जोगी एकच जोगी या पृथ्वीवर, वो हमारा शिव है. जग जोगी जग जगाचा जोगी, आणि तो जगाला जाग करतो. बाबा काकड्यात त्याचं वर्णन नाही. आता माझी वेळ संपलेली, मला पुढे जायचं आहे. त्या जोग्याकडे जा. जर त्या जोग्याची उपेक्षा केली तर नक्कीच त्या ठिकाणी आपण पापकृत्य केल्याचं पातक लागतं. पण जोग्याची कधी अवहेलना करू नका. शिवभक्तांची कधी अवहेलना करू नका. शिवपूजकांचं कधी निंदा करू नका. ज्याने निंदा केली त्याचं शिर शिवगण कलम केल्याशिवाय बड़े भाव से बोले हर हर महादेव. आइए आज की कथा का भाव सुनते हुए क्या बात है, आदेश आ चुका है, कोई बात नहीं. आगे की कथा सुनते हुए कार्तिक स्वामींनी सांगितलं की जो जगामध्ये वावर करेल, जगामध्ये जो शिवाला मानणार नाही, मी त्याचं शिर कलम केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे घोषणा केली. दोघही बंधू निघून गेले आणि त्या ठिकाणी भगवान शिवजींच्या समवेत विहार करू लागले. अशा प्रकारे सुंदर अशी कथा या ठिकाणी येते. गौरव झाला शिवलिंगाची कथा या ठिकाणी स्वतंत्र येते. त्यापैकी एक कथा जी आजच्या दिवशी आपल्याला शिवलिंगाची कथा ऐकायची आहे, त्या कथेला आपण प्रारंभ करूया. एकदा प्रेमाने भजन कथेला प्रारंभ. सुंदर अशी कथा आपल्याला श्रवण करायची आहे. या ठिकाणी श्री शिवजी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यानंतर आपल्याला साक्षात दिला पाहिजे. एकदा शिवजी आणि माता पार्वतींचं स्वागत. शिवजी